महत्त्वाची बातमी, शरद पवार यांच्या रूटीन चेकअपसाठी डॉक्टरांचं पथक दाखल झालेलं आहे। शरद पवार यांची तब्येत बिघडल्यानं डॉक्टरांकडून त्यांची तपासणी केली जाते। शरद पवार यांच्या गोविंदबाग या निवासस्थानी डॉक्टरांकडून शरद पवार यांची तपासणी केली जाते। शरद पवार यांना भेटण्यासाठी आलेल्या काही लोकांना परतावं लागलंय, कारण त्यांची तब्येत ऐनवेळी बिघडली। आज त्यांना भेटण्यासाठी काही जण आले होते, मात्र शरद पवार यांची तब्येत बिघडल्यानं काही जणांना त्यांच्या भेटीविनाच परतावं लागलं। जयकुमार जाधव आपले प्रतिनिधी या संदर्भातील अधिकची माहिती आपल्याला देतील। जयकुमार, शरद पवार यांना कसला त्रास होतोय, डॉक्टरांकडून काही माहिती मिळाली आहे का? नक्कीच, कारण की शरद पवार आज बारामतीच्या दौऱ्यावरती होते। सकाळपासून सांत्वन भेटीसाठी नागरिक त्यांच्या निवासस्थानी येत होते। सुप्रिया सुळे देखील त्यांच्याच निवासस्थानी होते आणि नागरिक सांत्वन भेटीसाठी येत होते। परंतु शरद पवारांची काहीतरी त्यांना खोकला थोडासा वाढायला लागला, त्यानंतर कफ त्यांना थोडासा जास्त झालेला आहे। त्यामुळे डॉक्टरांचं पथक एक गोविंद बागेत दाखल झालं होतं। पण आपल्याला मिळालेल्या माहितीनुसार डॉक्टरांकडनं की साहेबांना थकवा जाणवत होता, त्यांचा कफ वाढलेला आहे आणि त्यांना थोडासा खोकला देखील त्या ठिकाणी वाढलेला आहे। त्यामुळे त्या ठिकाणी आम्ही त्यांची तपासणी केली। त्यामध्ये कोणती त्या ठिकाणी असे म्हणजे महत्वाचं काही नाहीये, परंतु थोडीशी त्यांना अशक्तपणा आल्यामुळे आम्ही त्या ठिकाणी त्यांचा तपास चेकअप संपूर्ण रुटीन चेकअप त्या ठिकाणी केलेला आहे। त्यानंतर शरद पवार आणि सुप्रिया सुळे हे बारामतीतून पुण्याच्या दिशेने रवाना झालेले आहेत। परंतु शरद पवारांचा जो केनवळ आहे, केनवळमध्ये कार्डियक अँब्युलन्सचा समाविष्ट करण्यात आलेला आहे आणि ते बाय कार पुण्याच्या दिशेने रवाना झालेले आहेत। बरं, धन्यवाद जयकुमार, तुम्ही दिलेल्या सविस्तर अपडेटसाठी। शरद पवार यांच्या रूटीन चेकअपसाठी डॉक्टरांचं पथक पोहोचलं बारामतीमधल्या विद्या प्रतिष्ठानमध्ये गोविंद बागेत। ते त्यांच्या निवासस्थानी होते, त्यांना काही भेटण्यासाठी मंडळी आली होती, मात्र अचानक त्यांना अस्वस्थ वाटू लागलं। त्यामुळे डॉक्टरांना पाचारण केलं गेलं। डॉक्टरांकडून त्यांची तपासणी करण्यात आली। त्यांना खोकल्याचा त्रास होतोय, कफ झालेला आहे, थकवा, अशक्तपणा आलेला आहे, कारण गेल्या काही दिवसांपासून अजित पवार यांच्या निधनानंतर अनेक महत्त्वाच्या घडामोडी आपण घडताना पाहतोय। अनेक महत्त्वाच्या बैठका होत आहेत, दौरे घडत आहेत, त्यामुळेच शरद पवार यांची तब्येत बिघडली आहे।